अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 98वे आहे. या संमेलनाचं वैशिष्ट्य 3 गोष्टींमध्ये आहे. पहिली गोष्ट, अनेक वर्षानंतर एका महिलेला अध्यक्ष होण्याची संधी प्राप्त झालेली आहे. श्रीमती तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि संशोधक आहेत. हे या साहित्याचं पहिलं ठळक वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य असं की हे साहित्य संमेलन भारताची राजधानी दिल्ली येथे होत आहे. याच्या पूर्वी एकदा झालेलं होतं. त्यानंतर अनेक वर्षांनी हे साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे. हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य. आणि याचं तिसरं वैशिष्ट्य असं की मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे. संबंध जनतेसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्रातील लेखक या क्षणाची वाट पाहत होते. त्यांचा प्रयत्न चालू होता की मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळावी. अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्या भाषेतलं साहित्य उत्कृष्ट असलं पाहिजे. किमान 1500-2000 वर्षांची परंपरा असली पाहिजे. या दोन्ही अटी मराठी भाषा पूर्ण करू शकते. कारण मराठीतलं साहित्य अतिशय समृद्ध आहे, विचारांना प्रेरणा देणारं आहे आणि अनेक वर्षांची ही परंपरा आहे. महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य असं की मराठी साहित्य संमेलन दरवर्षी होतात. इतर कुठल्याही भाषेची अशी संमेलनं होत नाहीत. म्हणून या साहित्य संमेलनाला माझ्या हार्दिक शुभेच्छा.